मित्रांनो आहे मांडवीचा बाजार. तिथे बघा गावठी कोंबड्या भेटतात विकत. तिथे तुम्ही बघू शकता, माहिती नाही हे धुका आहे की माती आहे, पण धुक्यासारखंच वाटतंय. ते रोडचं काम सुद्धा चालू आहे आणि रस्ता इतका भयानक खराब झालेला आहे ना की खूपच, म्हणजे तुम्ही बाईकने आहे ना ट्रॅव्हलिंग करूच नाही शकत. बाईक घेऊन या रोडने येऊच नाही शकत. तर रस्ता खराब आहे खूप, त्याच्यामुळे असा गेटअप करायला लागलाय. जंगलात मागायला हे वागा. तर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या MSK ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही आमचं मागचं बॅकग्राऊंडवरनं समजलंच असाल, आम्ही कुठेतरी आता चाललो आहेत. कुठेतरी म्हणजे की मागे गणेशोत्सव आहे आज. तर सुचिताची मावशी राहते कुडूसला वाडा, तर त्यांच्या घरी 1.5 दिवसाकरिता गणपती बाप्पाचे आगमन झाले. तर दरवर्षी आम्ही जातो, यावर्षी देखील आम्ही चाललो आहे. तर आता आम्ही इकडे जरा नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. तुम्हाला दाखवतो मी काय नाश्ता आणला ते. तर आता जस्ट वज्रेश्वरीवरनं आम्ही हा नाश्ता घेऊन आलो आहे. वडापाव आहे आणि याच्यात काय समोसा आहे, इकडचा फेमस पत्री समोसा बोलतात त्याला. बघा हा समोसा आहे आणि क्रिशाचे नखरे चालले आहेत. आणि हा इकडे हा एक्सप्रेस वे बनतोय कोणता, तर मला आता नाव नाही आठवत आहे, पण हा असा एक्सप्रेस वे आहे, त्याच्या बाजूलाच आम्ही जस्ट थांबलो आहे. समोरनं गाड्या जातात, हा सरळ वज्रेश्वरी, हा इकडनं अंबाडीला जातो रस्ता या बाजूला. असं काही वातावरणामध्ये आम्ही बसलो एका झाडाखाली गाडी लावून. आपल्या मित्राची गाडी घेऊन आलो आहे आम्ही. तर चला नाश्ता करतो आणि मग पुढच्या प्रवासाला जातो. तर घरातनं निघून आम्हाला जवळजवळ 2 तास होत आले. हा रस्त्याचं काम चालू आहे, सिमेंटचा रस्ता पूर्ण बनवायला लावला आहे, त्याच्यामुळे रस्ता खूप खोदला आहे. तर खूप रस्ता खराब आहे, त्याच्यामुळे आम्हाला एवढा उशीर झाला. तर बोललो आता इकडनं आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या. तर चला नाश्ता करतो आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. हा बघा, हा समोसा आहे, एकदम चपटा समोसा असतो, पण एकदम चविष्ट असतो. सुचिता खाते, कसा आहे? एक नंबर आहे. तर तुम्ही पण कधी वज्रेश्वरीला येत आहेत तर हा समोसा नक्की ट्राय करा. आणि अशा वातावरणात खाण्याची मजाच वेगळी आहे. तर चला मित्रांनो, आमचा आता इकडे नाश्ता करून झालेला आहे, निघायची तयारी करतो आहे. जरा क्रिशाला स्कार्फ बांधायला लावला आहे, कारण रस्त्याला खूप धूळ आहे इथे, त्याच्यामुळे काम चालू आहे. तर एक छोटासा मेसेज द्यायचा होता. तर आपण जिथे कुठे थांबतो तिथे हा खाल्ल्यानंतरचा जो वेस्टेज कचरा असतो ना, तो कृपया करून आपल्यासोबत घेऊन चला. आणि कुठे असं कचराकुंडी वगैरे दिसेल तिकडे तो आपण टाकूया. कारण इकडे बघा, मी एक बघितलं, जागा खूप सुंदर आहे, पण इकडे बघा असं जेवण बिवण केल्यानंतर ह्या खाण्याच्या डिश, थैल्या, पिशव्या, हे असे जेवणाचे डिशेस हे ते आता पसरलेलं आहे इथे. हे आता त्यांनी मुद्दामून पसरवलं आहे का कुत्र्यानी वगैरे येऊन ते थैली फाडून त्याच्यातनं पसरवलं माहीत नाही, पण असं टाकत जाऊ नका. असं सुंदर निसर्गरम्य जागेमध्ये कचरा नका करू. तर तेच तुम्हाला सांगायचं होतं. तर आम्ही देखील आमचा कचरा बांधून घेतला आहे. तर चला भेटू आपण. तू काय असते तर हिला मी एक फोटो काढायसाठी मोबाईल दिला, तर ही मोबाईल घेऊनच बसली शूट करत. चला आता चल जाऊया. जस्ट आता आम्ही पोचलो आहोत कुडूस नाक्याला. काय भाई हे काय आहे? कलश यात्रा में जल्द से जल्द शामिल हो जाए।
कलश यात्रा. चला तर आम्ही आता घरी आलेलो आहोत, तर तुम्ही देखील बाप्पाचं दर्शन करा आमच्या व्हिडिओच्या मार्फत. तर अशी काही आपल्या गणपती बाप्पाची सजावट केली आहे. तर आत्ता आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासासाठी, म्हणजेच घरी जाण्यासाठी. तर वाटेतच आम्हाला हे सुंदर असा सनसेट पाहायला मिळाला. तर तुम्हाला हा आमचा छोटासा व्लॉग कसा वाटला जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.